आजची रेसिपी आहे रव्याच्या खुसखुशीत करंज्या। चला तर मग बघूया। आज आपण रव्याच्या करंज्या बनवणार आहोत। ना मैदा ना गव्हाचं पीठ, फक्त खोबरं आणि मैद्याच्या आपल्या रव्याच्या। आता त्याच्यासाठी साहित्य 2 वाटी खोबरं आहे। हे 2 वाटी खोबरं, त्याला 1 वाटी रवा आणि 1 वाटी शिगोशिग भरून पिठी साखर घ्यायची, थोडे मनुके घ्यायचे आणि काही ड्रायफ्रूट्स, काजू बदाम। आता हे आपण सगळं भाजून घ्यायचं आधी। आता आपण खोबरं भाजून घेऊया। मंद आचेवर भाजून घ्यायचं, जोपर्यंत त्याचा छान सुगंध येत नाही तोपर्यंत भाजायचं। ह्या करंज्या खूप खुसखुशीत आणि छान होतात। तर आपलं छान खोबरं भाजलं गेलंय। आता हे काढून घेऊया आपण। आणि ह्याच कढईत आता आपल्याला 1 चमचा थोडं तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा। रवा पण आपल्याला मंद आचेवरच भाजायचा, छान त्याचा खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचा। आता आपले ड्रायफ्रूट्स पण झालेले आहेत। आता हे पण सगळं एकत्र काढून घ्यायचं आता हे, आणि हे सगळं मिश्रण गार होऊ द्यायचं। मग हे बघा आता हे सगळं काढून घेतलं आहे। आता हे सगळं गार होऊ द्यायचं। गार झाल्याशिवाय पिठी साखर टाकायची नाही, तर त्याचे जास्त गाठी बनते। थोडंसं खोबरं असं हाताने चुरडून घ्यायचं, जास्त जाड चांगलं नाही वाटत ना करंजीमध्ये। हे सगळं गार झालं की आपली पिठी साखर आहेची, पिठी साखर एकत्र करायची। आत्ताच किती छान सुगंध येतोय। आता याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ टाकायचं। अर्धा चमचा वेलची पावडर, जायफळ किसून टाकते, त्याच्याने छान सुगंध येतो। आता याच्याने एकत्र करून घ्यायचं। अजून गरम आहे, थोड्या वेळाने आपण पिठी साखर एकत्र करू याच्यामध्ये। आता आपले हे मिश्रण गार झाले आहे। आता याच्यामध्ये आपण पिठी साखर एकत्र करायची। 1 फुल शिगोशिग भरलेली वाटी घ्यायची, जे 2 वाटी खोबरं आणि 1 वाटी रव्याला परफेक्ट होतं एवढं मिश्रण। ते चांगलं एकत्र करून घ्यायचं। आणि हे मिश्रण इतकं छान बनतं हे सारण का 2 महिने तसंच राहतं। आणि आपण ज्या प्रमाणात आता याच 2 वाटीने आता रवा घेणार आहोत आपण, आणि त्याच रवाचं वरची पारी बनवायची। हे परफेक्ट तुमच्या 30-35 करंज्या इझी होतात एवढ्या याच्यामध्ये। जास्त होतील पण कमी नाही होणार।
2 महिने सारण छान टिकतं पण ते. आता हे झालं तर आपण करंजीचं करून घेऊ. बघा ते तयार झालं आपलं सारण. आता पारी करून घेऊ. पारीसाठी आपण मळून घेऊ. आता त्या ज्या वाटीने आपण घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या आपल्याला रवा घ्यायचा आहे. ह्याच 2 वाट्या. हा 2 वाट्या मी रवा मोजून घेतलेला आहे. रवा घ्यायचा, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. बस मस्त मस्त थोडं मीठ एकत्र करून घ्यायचं आणि ह्याच वाटीने पाव वाटी तेल कडकडीत करून घ्यायचं आणि ते याच्यात टाकायचं आपल्याला. हे बघा आता रव्यामध्ये आपण मीठ टाकून एकत्र करून घेतले आहे. आता याच्यामध्ये पाव वाटी कडकडीत म्हणजे धूर निघेपर्यंत असं गरम केले आपण तेल. आता हे एकत्र करून घ्यायचे म्हणजे बघ रवा कसा फुलतोय बघा. आता हे पारीसाठी आवडतं. रव्यामुळे एकदम खुसखुशीत होते आणि मोहनमुळे एकदम तेल नाही शोषले जात, काय नाही. खूप छान खुसखुशीत होते तो तेलाच्या मोहनमुळे. आता त्यात पाणी टाकून पुरीपेक्षा घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता तर पाणी टाकून एकदम असं घट्ट मळून घेऊ आता आपण. हे बघा पुरीपेक्षाही घट्ट मळून झाले आता आपला हा मैदा रवा. आता हा आपल्याला 1 तास 2 तास तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 4-5 तासही असंच ठेवू शकतात झाकून. आणि मग करंज्या करूया आपण ह्याच्या. आता झाकून ठेवू, नंतर करंज्या करू आपण. झालेले आहेत ना आपले हे असे गोळे झाले ना मळलेले, असं कडक होतं ते जरा. मग आपण हे करायचं असे तुकडे करून याच्यात मिक्सरमधनं काढून घ्यायचे सगळे. असे तुकडे करायचे मिक्सरमधनं मी काढून घेतले आणि मग हे असं नरम होतं मग ते. आणि मग आपण सारून भरून करंजी करायची. हे बघा ते अशा करून घेतल्या बघ करंजी. वाव मस्त, खूपच छान. टम्म फुगले. टम्म फुगले बघ. कुठल्या ह्या करंज्या? मैदा पोटात नको जायला म्हणून रव्याच्या करायच्या. बर. फक्त बारीक रवा वापरायचा चांगला, जाड रवा नाही वापरायचा त्याला. ओके. रवा भाजताना आपण खरपूस भाजून घ्यायचा. मस्त एकदम छान. अशा प्रकारे आपल्या रव्याच्या खुसखुशीत करंज्या तयार झाल्या आहेत व अतिशय चविष्ट आहेत.